आज आपल्यासमोर एक असा प्रश्न आहे जो हजारो कुटुंबांच्या मनात दररोज घोळत असतो. लोक काय म्हणतील? आज माझ्याबरोबर एक पाहुणा आहे जो खूप मनातलं दुःख घेऊन आला आहे. डॉक्टर साहेब, मी खूप कोंडीत सापडलो आहे. माझे वडील आजारी आहेत. घरी ठेवले तर सगळ्यांना त्रास होतो. लघवी संडासचा वास, रात्र रात्र जागरण. माझी बायको आजारी पडली. मुलं जेवत नाहीत. पण जर मी त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं तर लोक मला हसतात. अरे, आई वडिलांना टाकून दिलं म्हणतात. हे लोक मला पैसा देत नाहीत, मदत करत नाहीत, पण नाव ठेवायला मात्र पुढे असतात. मी काय करू डॉक्टर साहेब? लोकांना काय समजावू? मी तुला एकच प्रश्न विचारतो. जे लोक तुला हसतात ते लोक तुझ्या वडिलांची शिशू साफ करायला येतात का? रात्री 2 वाजता ताप आला तर ते लोक धावून येतात का? तुझ्या बायकोला मुलांना झालेला त्रास ते वाटून घेतात का? नाही ना? मग का ऐकतोस त्यांचं? हे समाजाचं फार मोठं ढोंग आहे. लोक म्हणतील आईवर खर्च कर, पण स्वतः 1 रुपयाही देणार नाहीत. लोक म्हणतील घर विक, पण नंतर म्हणतील अरे घर पण गेलं. लोक फक्त बोलतात, कारण बोलणं फुकट असतं. तुझ्या सुखदुःखात हे लोक नसतात, फक्त चर्चेत असतात. आज तुझ्यासमोर एक सत्य आहे. तुझ्या आईची, वडिलांची पेन्शन आहे. त्या पैशातून ती किंवा ते सन्मानाने सुरक्षितपणे राहू शकतात. जसं की DMCT ओल्ड एज हॉस्पिटल, जिथे वेळेवर आंघोळ, साफसफाई, स्वच्छ कपडे, वेळेवर जेवण, औषध पाणी, 24 तास देखरेख हे सगळं मिळतं. हे टाकून देणं नाही, ही जबाबदारीने घेतलेली काळजी आहे. लक्षात ठेव, आई वडिलांना घरात ठेवणं म्हणजेच प्रेम असं नाही, आणि हॉस्पिटलमध्ये ठेवणं म्हणजे टाकून देणं असंही नाही. खरं प्रेम म्हणजे जिथे ते सुरक्षित आहेत, सुखी आहेत, दुखावले जात नाहीत, ते ठिकाण निवडणं. लोक काय म्हणतील हे नको बघू. लोक उद्या पण बोलतील, आज पण बोलतात. पण आई वडिलांची काळजी फक्त तूच घेणार आहेस. जर हा व्हिडिओ एका तरी मुलाच्या मनात गिल्टऐवजी समज निर्माण करेल तर आजचा संवाद सफल झाला असं मी समजेन.